हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आम्ही आलेलो आहोत आमच्या नवीन घरात, म्हणजे आमच्या चाचूंच्या घरात. आणि बघू शकता नवीन सकाळ आहे, जागरणाचा दिवस आहे आजचं. आज खूप धमाल मस्ती होणार आहे आणि आज भरपूर नाच गाणे होणार आहे. हां, ते मेन आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकता आमचं गणपती खूप सुंदर आहे. तुम्ही पण पाया पडायला या आमच्याकडे. लास्ट दिवस आहे. साकड घाली तो गाभारात माथा अभाळावरून तर गाईज, इथे आमची फॅमिली बसलेली आहे जेवायला. बघू शकता आमचे प्रथम दादा, आमच्या चिकनगडच्या आतूचा मुलगा, तुम्हाला दाखवला नव्हतं मी. आमचे बाबा तुम्हाला माहीतच आहे, आमचे शेफ. आमची छोटी आई. बघू शकता सर्व जेवत आहेत. आमची धनवातू, आमचा अंकल पापड खातोय, नुसता पापड. गणू चाचूला बोलायचे हाऊस आहे, पण कॅमेरा समोर आला की नाही बोलत. आई, कसं वाटतं जेवण? मस्त वाटतं. जेवायला काय आहे तुझ्याकडे पाण्यात? चण्याची भाजी, बिड्डा, पापड, कोशिंबीर. हा, कसं वाटतं जेवण? मस्त छान वाटतं. आणि प्रभास आमचा. गाईज, आमची फॅमिली जेवायला बसली आहे. माझं जेवण झालंय कधीच. तर गाईज, इथे सर्वजण जेवायला बसले आहेत. बघू शकता माझं जेवण झालंय. आमच्या मनच्याची. तर गाईज, आजचा मेन्यू होता भात, बिड्डा भात आणि चण्याची भाजी आणि पापड. आज जागरण आहे आणि आज स्पेशल डिश आहे आमच्याकडे. रात्री बनवणार आम्ही स्पेशल डिश. काहीतरी स्पेशल डिश आहे, तुम्ही बघायला विसरू नका. तर गाईज, माझं जेवण झालेलं आहे. सर्वांचं जेवण झाल्यावर मी सांगणार आहे ती स्पेशल डिश. आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर गाईज, माझ्या पप्पाचे मित्र म्हणजे माझे चाचू गावातले आहेत. तर ते आता जेवायला बसलेत. जेवायला कसं आहे तुमचं? तर इथे आमचे चाचू बसले, मोठे चाचू. आमचे शेफ आहेत जेवणाचे. आमचा पप्पा बसलाय आणि ते पण चाचूचे. त्यांचं झालं जेवण. राहणार आहेत की नाही तुम्ही जागरणाला? आम्ही 6 वाजेपर्यंत राहणार आहे जागरणाला. आपल्याकडे आता पावभाजी बनणार आहे. पावभाजी खायला या सर्वांनी, ठीक आहे? मागच्या वर्षी पण बनलेली, खूप टेस्टी झालेली. या वर्षी बघूया कशी होते आपली पावभाजी. गाईज, आमची दिव्याची आतू आहे. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त, छान, खूप मस्त मजा करताय तुम्ही. हा, आम्ही सर्व खूप मजा करतोय. आता सर्वजण नाचणार आहे, कोणीच नाटकं नाही करणार आहे नाचायला. तर गाईज, सर्वांचं नाचायचं चालू झालेलं आहे. आजची जागरण स्पेशल. तर गाईज, लास्ट डे, मजा करण्याचा लास्ट डे. ते गणपती जातील आमचे. खूप वाईट वाटेल आम्हाला, पण आता मजा करूया आपण.
कशी पैसे आणले गणशी गणशी आग आग बंशी बंशी तुला हिस्सा घे वसंत गणशी आग आग बंशी बंशी तुला हिस्सा घे वसंत गणशी फेमस डान्स आहे. चला बसा. आज फुल धमाल आहे. आज लास्टचा दिवस आहे आपला केलेला. गाईस हा जो पावभाजीचा बटाटा आणि व्हेजिटेबल्सचं जे असतं ते आमचा प्रतीक चाचू आहे, तो मॅश करत आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे आम्ही पावभाजी खाणार आहोत. आमचा दर वर्षी जागरणा काहीतरी वेगळा असतो, पण यावर्षी पावभाजी आहे आमच्याकडे. मागच्या वर्षी पण होती आणि इथे तयारी चालली आपली पावभाजीच्या मसाल्याची. गाईस तुम्ही बघू शकता टोपामध्ये कांदा आणि टोमॅटो ते टाकलेलं आहे. आता त्याची ग्रेव्ही करणार आहे आपला मोठा चाचू. तर गाईस इथे आमचा छोटा चाचू पावभाजीचा मसाला काढत एक पातेल्यात किंवा भांडं बोलू शकता तुम्ही. सर्वात जर तुम्ही जास्त बनवणार असताल तर एक एक पॅकेट नका टाकू, डायरेक्ट सगळे पॅकेट एक पातेल्यात टाका, डायरेक्ट त्यात टाका तुम्ही. खूप छान होणार आहे आपली पावभाजी. कंटिन्यू राहा. तर गाईस पावभाजी आलेली आहे आपली. बघू शकता इथे दीदी प्लेट घेऊन बसली आहे. दीदीला जरा जास्त खाई आहे. बघू शकता केवढे पाव आहेत. आज तर पार्टी होगी. आई किती पाव खाशील? चल आई बघूया आई किती खाते. मी दाखवेल तुम्हाला सांगेल. बघूया. बघू शकता मी आपली पावभाजी आलेली आहे. टेस्ट करून बघूया आपण पावभाजी. छान झाली आहे पावभाजी. तुम्ही पण या खायला. आमच्या चाचीने छोट्या चाचीने सर्वांनी मजा घेतली आहे. आम्ही सर्व खाली मजा करत होतो, पण आमची चाचू सर्व काम करत होती. तर गाईस या आमच्याकडे पावभाजी. तर गाईस सर्व पावभाजी खात आहे. बघू शकता आमचा कोण चाचू तिथे आमचा छोटे चाचू मोठे चाचू पाव भिजत आहे. ते खाल्लं नाही अजून. कशी झाली पावभाजी? खूप छान झाली आहे. गाईस तुम्ही पण या. बघा मस्त बटर लावून आहे, एकदम घरगुती. बघू शकता तुम्ही. संपला आता. बघू शकता थोडंसंच राहिलंय. सर्वांनी हाप केला. नंतर मी दाखवतोय मी पण खात होतो. हो ना हे मला नको नको आता. तर गाईज आमच्या चाचूने बनवली आहे. थँक्यू बोला सर्वांनी. पुढच्या वर्षी पण असंच काहीतरी वेगळा बनवूया आपण. पुढच्या वर्षी पानपुरी. जय जयकार. ये असला 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 समजा. बघू शकता सर्वांचं लास्ट आमचा छोटा चाचू खात आहे, कारण की छोटे चाचू आणि मोठे चाचूने जास्त मेहनत केले पावभाजीसाठी. तुम्ही पण या खायला. कशी आहे पावभाजी तुमच्या हाताची? एकदम मस्त. असंच आम्हाला काहीतरी आयटम बनवत राहा गणपतीच्या दिवशी. डन. आणि आमच्या मंडळीला ऑडियन्सला ते डन. नेक्स्ट इयर याच्यापेक्षा काहीतरी वेगळं राहील. हां
तर गाईस पावभाजी एकदम भारी झालेली आहे, आमच्या सगळ्या दादानी बनवलेली आहे आणि एकदम टेस्टी होती पावभाजी. कशी वाटली दीदी तुला? मस्त. मी तर खूप पोट छान. भरून खाल्लं. चला. तू भाजी का नाही खाली ग? आणि तुम्ही पावभाजी ना ते जणूच्या मम्मीने मोदक केलेलं होतं ना, त्याला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटी झालेली आहे. म्हातारी पण आमच्या जावबाईला थंडा देतो आम्ही, त्यांची ऍसिडिटी गायब करायला देतो. आय पी पी कसं वाटलं? ज्यूस पितो जरा बघू, जीवाला थंडा वाटतो का? पोटात आग झालेली आहे, किती दिवस चांगल्या चांगल्या भाज्या खाऊन खाऊन. जरा आता थंडा दिलेला आहे जावबाईनी, तो जरा बघू कसं वाटतं. मँगो दिलेला आहे. तर गाईस जी आमची आई होती ना, त्यांनी माझी ऍक्टिंग केलेली आहे. माझे प्रश्न आईला विचारलेले आहेत, आईने त्यांची उत्तरं दिली आहेत, तुम्ही बघितलंच असेल. तर आई आता माझ्यासमोर उत्तरं देते, बघूया. तर गुड मॉर्निंग गाईज सर्वांना. तर गाईज काल रात्री तुम्ही बघितलंच असेल आम्ही किती थकलेलो. आम्ही खूप मजा केली. तर आम्ही काल रात्री 4 वाजेपर्यंत थांबलेलो आणि 4 वाजता आम्ही घरी आलो आणि आम्ही तसेच झोपलो. आम्ही खूप थकलेलो, म्हणजे मला टाईमच नाही भेटला व्लॉग एंड करायचं. तर मी आता उठलोय, आंघोळ केली आणि आता व्लॉग एंड करतोय मी कालचा. जर तुम्हाला कालचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. Yeah.